नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठीची भरती आलेली आहे. त्या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे, ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून करायचे आहेत, त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची लास्टची तारीख किती आहे आणि कोणत्या कॅस्टला किती जागा तिथं उपलब्ध आहेत, परीक्षेचा जो सिलेबस आहे तो कशा पद्धतीनं असणार आहे आणि त्याचबरोबर या परीक्षेची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेत असतो. त्यासाठी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्याच्या या लेक्चरला. त्याच्यामध्ये बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आपल्याला भरायचे आहेत ते 26/12/2024 पासून सुरू झालेले आहे आणि याची लास्टची जी डेट आहे ती लास्टची तारीख बघा किती आहे, तर 15/1/2025 ही याची लास्ट तारीख असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे काय ऑनलाईन फॉर्म भरत असताना परीक्षा फी भरायची आहे तीही आपल्याला 15/1/2025 पर्यंत भरायची आहे, हे इथं लक्षात घ्या. आता आपल्याला पाहायचं आहे की या परीक्षेसाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म कुठे उपलब्ध आहेत, तर ही जी काही NMC-nagpur.gov.in ही जी गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती आपल्याला फॉर्म इथं उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकतो. मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे, कॉम्प्युटराइज परीक्षा होणार आहे. त्याचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक आपल्याला जी काही आत्ताची वेबसाईट दिली त्याच वेबसाईटवरती उपलब्ध होणार आहेत. आता बघा, पदं कोणकोणती आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग जे आहे त्यांची पदं किती आहेत, 36 पदं आहे आणि त्याचं स्पेस स्केल इथं तुम्हाला दिलेलं आहे 38,600 ते 1,22,800 रुपये, हे काय असणार आहे, पे स्केल असणार आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत विभाग आहे, त्याच्यामध्ये एकूण 3 पदं भरली जाणार आहे आणि त्याचं स्पे स्केल देखील तुम्हाला इथं दिलेलं आहे 38,600 ते 1,22,800 रुपये. त्याच्यानंतर नर्स परिचारिका ज्या आहेत त्यांची 52 पदं भरली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये पे स्केल बघा 35,400 ते 1,12,400 रुपये इतका असणार आहे. त्याच्यानंतर वृक्ष अधिकारी आहे, त्याची किती पदं आहेत, 4 पदं भरली जाणार आहे आणि त्याचं पे स्केल बघा 35,400 ते 1,12,400 रुपये हे त्याचं पे स्केल असणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याची एकूण 150 पदं भरली जाणार आहेत. बघा, अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य विभाग सिव्हिल विभाग त्याची पदं किती आहेत, 150 पदं आणि त्याची जी पे स्केल आहे ते पे स्केल आहे 25,500 ते 81,800 रुपये इतकं पे स्केल इथं देण्यात आलेलं आहे. आलं का लक्षात मित्रांनो, की कोणकोणत्या पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. ही जी काही भरती आहे ही भरती नागपूर महानगरपालिकेची सरळ सेवा पद्धतीनं भरती असणार आहे. बघा, इथं काही सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर बघा, गट क ची ही भरती आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल जे आहेत त्यांची 36 पदांचं जे वर्गीकरण आहे ते या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत विभाग 3 पदांचं जे काय वर्गीकरण आहे कास्टनुसार ते या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, हे तक्ते पाहायचे आहेत. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येता त्या कॅटेगरीसाठी किती जागा इथं उपलब्ध आहेत ते पाहायचं आहे आणि त्यानुसार काय करायचंय, अर्ज भरायचा आहे. नर्स परिचारिका 52 पदं, त्याचं बघा कास्टनुसार कशा पद्धतीनं वर्गीकरण देण्यात आलेलं आहे ते या तक्त्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 150 पदं आहेत आणि त्या 150 पदांचं वर्गीकरण ह्या तक्त्यामध्ये डिटेल दिलेलं आहे, कोणत्या कॅटेगरीला किती जागा उपलब्ध आहेत. वृक्षाधिकाऱ्याचं देखील इथं दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता 4 जागांसाठीचं कास्ट कॅटेगरीनुसार वर्गीकरण. मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्या पदासाठी कोणती असणार आहे. बघा, हा तक्ता नीट लक्षात ठेवा, नीट पहा तक्ता. या तक्त्यामध्ये प्रत्येक पद इथं देण्यात आलेलं आहे आणि त्याच नंतर त्या पदासाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक अर्हता देखील इथं देण्यात आलेले आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य तुमची अभियांत्रिकीची पदवी असणं आवश्यक आहे, इथं लक्षात घ्या. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून झालेली असली पाहिजे. कनिष्ठ अभियंता विद्युत त्याची देखील तुमची अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पदवी असणं आवश्यक आहे, कोणत्याही विद्यापीठातून.
त्याचनंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जे पद आहे त्याचीही तुमची किमान स्थापत्याची पदवी असणं इथं आवश्यक आहे। नर्स परिचारिका जे आहेत त्यांचं बघा काय आहे शिक्षण इथं HSC असलं पाहिजे आणि त्यानंतर GNM जो अभ्यासक्रम आहे नर्सचा तो तुमचा पूर्ण झाला असला पाहिजे। त्याचबरोबर नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन देखील तिथं आवश्यक आहे। वृक्ष अधिकारी जे आहेत त्यांच्यासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठातून BSc असणं तुमचं आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्या। आणि अनुभव इथं मागितलेला आहे उद्यान विभागाचा वृक्ष संवर्धनाचा किमान 5 वर्षाचा इथं अनुभव जो आहे तो अनुभव आवश्यक आहे। आलं का लक्षात मित्रांनो? 5 ज्या या पोस्ट आहेत त्या 5ही पोस्ट तुम्हाला शैक्षणिक अर्हता या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत, त्या नीट पाहायच्या आहेत। आता इथं बघा काय आरक्षणाबाबतच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो। या सूचना तुम्ही ही जी PDF आहे ही PDF तुम्हाला वेबसाईट वरती देखील उपलब्ध आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आणि PDF मी दिलेले आहे, तिथून तुम्ही ह्या काय आरक्षणाबाबतच्या सूचना आहेत त्या पाहू शकता। आता इथं वयोमर्यादा पाहायच्या आहेत। वयोमर्यादेबाबतचा आपल्याला इथं तक्ता देण्यात आलेला आहे। किमान 18 वर्ष वय असणं आवश्यक आहे आणि अराखीव गटासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय गटासाठी 43 वर्ष, दिव्यांग 45, खेळाडूंसाठी 43, दिव्यांग व्यक्ती उमेदवार 45, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 45 आणि पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी 55 इथं वयाचे निकष देण्यात आलेले आहेत। त्या पद्धतीनं आपण कोणत्या ठिकाणी बसतोय ते पाहायचं आहे, ते लक्षात घ्या। त्याचबरोबर संगणक हाताळणीचे ज्ञान देखील इथं आवश्यक आहे मित्रांनो। संगणकाविषयीचे बरेच सगळे प्रश्न बरीच सगळी माहिती आपल्या GSIT सोल्युशन या चॅनलवरती उपलब्ध आहे मित्रांनो, तुम्ही ती पाहू शकता। परीक्षेची तयारी जी आहे ती परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। बघा निवडीची जी पद्धत आहे ती संगणक प्रणालीद्वारे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसार तुमची काय होणार आहे निवड होणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। बघा प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या आणि अनुसूचित निवड सूचीमध्ये समाविष्ट करावयाच्या एकूण प्रतीक्षा यादीसह उमेदवारांची संख्या इथं दिलेली आहे, ती पाहू शकता तुम्ही मित्रांनो। त्याचबरोबर आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं आहे हे जे काही परीक्षेचं स्वरूप असणार आहे ते स्वरूप कशा पद्धतीने आहे। बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग त्याचे तुम्हाला एकूण प्रश्न किती विचारले जाणार आहेत, 100 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 200 मार्काची ही परीक्षा असणार आहे। त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी हे प्रश्न असणार आहे, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक असे प्रश्न असणार आहेत। प्रश्नांची संख्या इथं समोर दिलेली आहे। परीक्षेचं जे माध्यम आहे ते मराठी आणि इंग्रजी असणार आहे। कनिष्ठ अभियंता सेम मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक या विषयाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। तांत्रिक विषयाचा सामान्य ज्ञान असेल किंवा मराठी या सर्वच विषयांचा जो काही तुमची तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्याचबरोबर नर्स परिचारिका आहे त्यांच्यासाठी पण सेम क्रायटेरिया आहे, मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान आणि तांत्रिक या विषयाचे प्रश्न विचारले जाणार आहेत। प्रत्येकी 100 प्रश्न आहेत परीक्षेमध्ये। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान तांत्रिक या विषयाचे एकूण तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणार आहे आणि मार्क इथं तुम्हाला 200 असणार आहेत। वृक्ष अधिकारी देखील तोच क्रायटेरिया आहे, सगळ्यांसाठी सेम क्रायटेरिया आहे मित्रांनो आणि 200 मार्काची परीक्षा तुमची असणार आहे। परीक्षेसाठी अर्ज करतानाच्या आपल्याला काही सूचना लक्षात घ्यायच्या आहेत मित्रांनो। ज्यावेळेला आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID अचूक टाकणं त्या ठिकाणी आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो। आणि परीक्षा शुल्क देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे। बघा कागदपत्र आपल्याला कोणकोणती आवश्यक आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये आवश्यक आहे आणि त्याची साईज किती असली पाहिजे हे देखील इथं देण्यात आलेलं आहे। बघा कागदपत्रांची यादी इथं तुम्हाला समोर दिलेली आहे स्क्रीनवरती, ती तुम्ही पाहू शकता की कोणकोणती कागदपत्र इथं आपल्याला परीक्षेसाठी आवश्यक आहेत। ही सर्व कागदपत्र तुम्ही काय करायचे सोबत स्कॅन करून ठेवायचे आहेत फॉर्म भरताना, म्हणजे तुमचा वेळ जो आहे तो वेळ वाया जाणार नाही, हे तर लक्षात घ्या। तर ही सगळी जी काही कागदपत्र आहेत जवळपास बघा 20 डॉक्युमेंट दिलेले आहेत।
2020 मधील ज्या काय आपल्याला आपल्या क्वालिफिकेशननुसार किंवा ज्या पोस्टनुसार आवश्यक आहेत त्या सर्व डॉक्युमेंट तयार ठेवायच्या आहेत मित्रांनो। तर बघा, ही अतिशय चांगली भरती नागपूर महानगरपालिकेमध्ये आलेली आहे। तर मित्रांनो बघा, या भरतीचा तुम्ही फायदा करून घ्यायचा आहे आणि या भरतीची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे। परीक्षा केंद्र निवडीच्या देखील काही सूचना इथे देण्यात आलेल्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे राहिलेलं आहे ते म्हणजे परीक्षा फी या ठिकाणी किती असणार आहे। अराखीव गटातील उमेदवारांना 1000 रुपये परीक्षा फी आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 900 रुपये इतकी परीक्षा फी आहे। माजी सैनिक उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क इथं असणार नाही हे लक्षात घ्यायचे आणि परीक्षा शुल्क आपल्याला ऑनलाईनच पद्धतीनं भरायचे आहे। तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्मची आणि परीक्षा फीची जी काही रिसीट आहे ती रिसीट मित्रांनो प्रिंट आउट काढून ठेवायची आहे। इथं तुम्हाला अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया दिलेली आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते इथं सांगितलेलं आहे। न्यू रजिस्ट्रेशन करायचं वेबसाईटला जाऊन, त्याच्यानंतर तुमचं मोबाईल नंबर, ईमेल आयडी व्यवस्थित टाकायचा आहे, त्याच्यावर जे OTP येतील ते OTP तिथं कन्फर्म करायचे आहेत। अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो बघा, एक चांगली संधी नागपूर महानगरपालिकेमध्ये आलेली आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉब करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे, नक्कीच आपले जे काय ॲप्लिकेशन आहे ती जी काही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती काय करायचंय, सबमिट करायचं आहे आणि परीक्षेची फ्री ऑफ कॉस्टमध्ये तयारी करून आपल्या चॅनलवरती आपण घेत असतो। त्यासाठी माझी एक पुन्हा तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।